नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रदीप नारायण आबाळे. स्वागत आहे तुमचं माझ्या मी प्रवासी युट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा हा आपला प्रवास असणार आहे आमच्या कुलदेवीला, म्हणजे जुन्नर मधील निमदरी येथील रेणुका माता देवीला. तर आजचा हा ब्लॉग माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण की आज संपूर्ण फॅमिली माझ्या सोबत आहे आणि आम्ही एकत्र प्रवास करतोय या देवीला. तर मी सगळ्यांची ओळख करून देतो. तर हा माझा मोठा भाऊ संदीप दादा, ही माझी आई, ही वहिनी आणि माझी बायको प्राजक्ता, आणि ही दादाची छोटी मुलगी सानू, आणि ही सिया दादाची मोठी मुलगी, आणि ही मध्ये दिसते ती अनु. अनु अनु इकडे बघ, अनु से हाय. ही माझी छोटी मुलगी अनु. अनु हाय, से हाय. आणि सिया आणि सानूचा देखील एक युट्यूब चॅनल आहे. सानू, तुमच्या युट्यूब चॅनलचं नाव काय आहे? SS कॉर्नर. तर SS कॉर्नरला जाऊन तुम्ही त्यांचे व्हिडिओ नक्की बघा. तर निमदरीच्या रेणुका माते देवीला जाण्यासाठी आपल्याला बदलापूरवरून पहिले मुरबाड मार्गे आणि मुरबाडवरून आपल्याला माळशेज घाट आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेले शिवनेरी किल्ल्याजवळून जायचं आहे. शिवनेरी किल्ल्यावरून निमदरीची देवी ऑलमोस्ट 9 किलोमीटर आहे. तर मी तुम्हाला माळशेज घाट पर्यंत पोहोचल्यानंतर काही व्ह्यू दाखवेल आणि तिथून शिवनेरी किल्ला सुद्धा म्हणजे तिथं शिवनेरी किल्ल्याच्या खाली पोहोचतो शिवनेरी किल्ल्याचं शूट थोडंसं करून दाखवेल. तर चला आपण आपला प्रवास चालू करूया. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. निमदरी माते की जय. माळशेज घाट हा ठाणे आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर आहे. हा घाट समुद्र सपाटीपासून 700 मीटर उंचीवर आहे. इथून दिसणारे धबधबे, डोंगर रांगा आणि हिरवळ मनाला अगदी भुरळ पाडतात. पावसाळ्यात तर माळशेज घाटाचे सौंदर्य वर्णन करण्याजोगे असते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पाण्याचे प्रवाह, धुक्याने झाकलेले डोंगर आणि वातावरणातील थंडगार हवा प्रत्येक पर्यटकाला मोहते. तर मित्रांनो, आता आपण शिवजन्मभूमी जुन्नर इथे पोहोचलो आहोत आणि तुम्ही आता समोर बघू शकता शिवनेरी किल्ल्याच्या जवळ असलेले प्रवेशद्वार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. हर हर. तर मित्रांनो, आता आपण जुन्नरच्या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आलो आणि आता तुम्ही जे माझ्या मागे जे बघतायत तो शिवनेरी किल्ला आहे. मी तुम्हाला थोडासा झूम करून दाखवतो. या शिवनेरी गडावरती 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. हाच तो शिवनेरी गड आहे. आता जे तुम्ही बघताय ते गडाचे टकमक म्हणजे कडेलोट आहे आणि गडावरती थोडेसे धुकं असल्यामुळे थोडासा वरचा परिसर आपल्याला दिसत नाहीये. वेळेअभावी शिवनेरी किल्ल्याचे समोरून दर्शन घेऊन आम्ही रेणुका मातेच्या दर्शनासाठी निघालो. बदलापूरहून जवळपास 120 किलोमीटरचा प्रवास करून आता आम्ही निमदरीला पोहोचलोय आणि आम्ही आमची गाडी इथं पार्क केली आहे. आता आम्ही मंदिरात दर्शन घ्यायला जाणार आहोत. तर मंदिर ट्रस्टने भक्तांसाठी निवास तयार केला आहे आणि इथे या बाजूला पूजा भांडार आहे. तर तुम्ही सगळे पूजेचा विधी म्हणजे आपलं पूजेचे ताट वगैरे आणि हार घेऊ शकतात. आणि या बाजूला मंदिर आहे आणि इथं सर्वप्रथम आपल्याला इथे येऊन हातपाय धुवायला लागतात. तर यावर्षी म्हणजे काल रात्री एवढा पाऊस झाला आहे की अक्षरशः एवढं पाणी आहे की इथं खाली आपण जाऊ शकत नाही आणि पोलीस आपल्याला खाली सोडत नाही आहेत. एक मिसअंडरस्टँडिंग झाली. आत्ताच मला कळलं आहे की अजूनही मंदिरामधलं पाणी संपलेलं नाही आहे, म्हणजे मंदिरातलं पाणी ओसरलं नाही आहे, त्यामुळे मंदिरामध्ये जाऊ देत नाही आहेत. पण मंदिरात म्हणजे आपल्या देवीची दर्शन घ्यायची सोय त्यांनी या बाजूला केली आहे.
तर इथं आतमध्ये पादुका वगैरे ठेवलेल्या आहेत, तर आपण म्हणजे देवीचं दर्शन इथं करू शकतो. रात्रभर पडलेल्या पावसामुळे इथं पहाटे सकाळी 4 वाजता नदीचं पात्र ओलांडून पाणी बाहेर आलं आणि या मंदिरामध्ये शिरलंय. आख्यायिका असं सांगते की पूर्वी भक्ताच्या उपासनेला प्रसन्न होऊन देवीने माहूरगडावरून येथे वास्तव्य करण्याचे ठरविले. त्यास दृष्टांत देऊन नदीकाठी मूर्तीचा शोध घेण्यास सुचविले. तेथे भक्तास 2 मूर्त्यांचा शोध लागला. एक आई रेणुका माता आणि दुसरी रेणुका माता पुत्र परशुराम यांची. अशा दोन्ही मूर्तींची स्थापना मंदिर बांधून करण्यात आली. हे मंदिर पेशवेकालीन आहे. रेणुका माता व पुत्र परशुराम असे एकत्र दर्शन घडविणारे महाराष्ट्रातील असे एकमेव मंदिर म्हणून ओळखले जाते. तर आपण आता या सभा मंडपामध्ये आलो आहोत आणि या सभा मंडपामध्ये तुम्ही बघू शकता की एक मंडप केला आणि भाविकांना बसण्यासाठी आणि थोडा वेळ थांबण्यासाठी सोय केलेली आहे. इथेच समोर आपल्याला दिसतं की त्यांनी एक म्हणजे स्टेजवरती आपल्या रेणुका देवीची फोटो ठेवला आहे दर्शनासाठी, कारण की मंदिर पाणी गेल्यामुळे बंद असल्यामुळे सध्या आपल्याला इथं दर्शन घेऊन जावं लागेल. मंदिरच्या समोरच यावर्षी जिल्हा परिषदची शाळा आहे, त्याच्या अंगणामध्ये म्हणजे त्या मैदानामध्ये काही लहान मुलांना खेळण्यासाठी पाळणे आणि थोडेसे टॉयज आणले आहेत. बाय 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 बाय. तर मित्रांनो, दरवर्षी आम्ही नवरात्रीला दिमदरीच्या रेणुका मातेच्या दर्शनाला येतो, पण पहिल्यांदा असं झालं की मीना नदीने आपले पात्र ओलांडून मंदिरामध्ये प्रवेश केला, त्यामुळे यावर्षी आम्हाला काही मंदिराच्या आतमध्ये देवीचे दर्शन घेता आले नाही. पण ठीक आहे, पण ट्रस्टने दर्शनाची चांगली सोय केली होती. म्हणजे जे बाहेर मंडप होता त्या मंडपामध्ये देवीची मूर्ती ठेवून जे आलेले भाविक आहेत त्यांना नाराज न करता त्यांच्या दर्शनाची चांगली सोय केली होती. त्यासाठी ट्रस्टचे खूप खूप आभार. आपण निमदरीच्या रेणुका मातेचं दर्शन घेऊन 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावरच तिथं पुढे एक वडजला म्हणजे खंडोबा देवाचं मंदिर आहे, तो बघू शकता. त्याचं नाव कुलस्वामी खंडेराय देवस्थान. तर इथं दरवर्षी आम्ही निमदरी मातेचं दर्शन घेऊन इकडे येतोच. वडदच्या खंडेराय देवस्थानाचं प्रवेशद्वार हे एखाद्या किल्ल्याच्या दगडी तटबंदीप्रमाणे भक्कम असून त्याची रचना बुरुजासारख्या भव्य प्रवेशद्वारासारखी भासते. याच प्रवेशद्वाराच्या वरती आपल्याला खंडेरायाचे वाहन असलेल्या घोड्याचे दर्शन सुद्धा होते. खूप छान नक्षीकाम केलेला असा दरवाजा आहे. या खंडोबाचे मूळ स्थान वडदच्या भंडारा डोंगरावरती असलेल्या जोगद्यावर आहे. असे सांगतात की पूर्वी सदानंद चव्हाण नावाचा भक्त मनोभावे देवाची सेवा करत असायचा. वयोमानानुसार शरीर साथ देत नसल्यामुळे परंतु अजून तुझी सेवा करायची आहे असे देवाला त्याने सांगितले आणि जोगद्यावरून खाली येण्याची विनंती केली. भक्ताच्या साधेला भगवंताने हाक दिली आणि चंपाषष्ठीच्या दिवशी गाढ झोपेत असताना सदानंदाला साक्षात खंडोबाचा साक्षात्कार झाला. खंडोबाने सदानंदाला सांगितले की उद्या जेव्हा माझी पूजा करण्यासाठी तू जोगद्यावर येशील तेव्हा मी तुझ्याबरोबर तुझ्या घरी येईल, परंतु माझी एक अट आहे. जेव्हा मी जोगद्यावरून निघेल तेव्हा तू सरळ चालत राहायचे आणि मागे वळून बघायचे नाही. ज्या क्षणी तू मागे वळून बघशील त्या क्षणी मी दिसेनासं होईल. सदानंदाने खंडोबाची ही अट मान्य केली आणि ठरल्याप्रमाणे सदानंद मोठ्या आनंदाने देवाची पूजा करण्यास जोगद्यावर गेले. देवाची पूजा केली आणि देवाला आपल्या मागे येण्याची विनंती करून घराकडे प्रस्थान केले. सदानंद भंडारा डोंगर उतरून खाली आला आणि त्याच्या मनात देव नक्की आपल्या मागे येतोय का, देवाचे गोंडस रूप कसे असेल हे बघण्याची उत्सुकता निर्माण झाली आणि त्यांनी मागे वळून बघितले. त्याच क्षणी मोठा आवाज झाला आणि तेथे असलेल्या बोरीच्या झाडात खंडोबा विलीन झाले. ही बातमी वाऱ्यासारखी वडद गावात पसरली आणि गावकऱ्यांनी मिळून बोरीच्या झाडाजवळ खंडोबाचे नवीन मंदिर बांधले. हे मंदिर साधारणतः 350 वर्ष जुने आहे असे गावकरी सांगतात. येळकोट सदानंदाचा
तर वडद येथील खंडेरायाचं संपूर्ण देवस्थान म्हणजे पूर्ण मंदिर आपलं बघून झालं आहे. आणि या मंदिरामध्ये बाकी देवांच्या सुद्धा बऱ्याच मूर्त्या आहेत आणि मंदिर खूप छान आहे. इतरांनी सांगितल्याप्रमाणे हे मंदिर 350 वर्ष जुनं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की या मंदिरामध्ये जे गाभाऱ्यामध्ये सगळ्यात मधोमध जे बोराचं झाड आहे त्याच्यामध्ये खंडेराय हे गुप्त झाले होते. त्याच्यामध्ये ते झाड थोडंसं असं उघडलं गेलं आहे. आणि तुम्ही सुद्धा कधी या भागामध्ये आला म्हणजे जुन्नर भागामध्ये आला, शिवनेरी किल्ल्याला भेट दिली तर नक्कीच इकडच्या निमदरीच्या रेणुका माते देवीला आणि या वडदच्या खंडेरायाच्या देवस्थानाला नक्की भेट द्या. परतीचा प्रवास करत आहोत आणि सध्या मी माळशेज घाटमध्ये पोहोचलो. आणि माळशेज घाटमध्ये सध्या सिच्युएशन अशी आहे की एवढे धुके आहेत की समोरचं काही दिसत नाहीये. खूप गाडी स्लो चालवायला लागते आणि सतत पुढे लक्ष द्यायला लागतंय. आणि जी कोणती गाडी पुढे दिसते तिची पार्किंग लाईट वरती आपल्याला अंदाजाने गाडी चालवायला लागते. फायनली मित्रांनो, आपल्याला जे माळशेज घाटमध्ये धुकं लागली होती ती आता माळशेज घाट उतरताना ती धुकं नाही लागलेत. आणि या स्पॉटवरून बदलापूरला पोहोचायला 1.5 तास लागेल. तर या ब्लॉगचा शेवट मी इथंच करतोय. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. जय शिवराय.